गणपतीचं डेकोरेशन करून मी लगेच दुधाची बासुंदी करायला घेतली आणि संपूर्ण बासुंदी तयार झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये छानपैकी थंड व्हायला ठेवली। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। आज आहे गणेश चतुर्दशी। तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या भारतामध्ये सगळीकडे गणपती बसवण्याचा आनंद चालू असेल, तयारी सुरू असेल, उत्साह असेल खूप सारा सगळ्यांमध्ये। आमच्यामध्ये देखील खूप सारा उत्साह आहे। काय झालं भारतामध्ये नसलो म्हणून आम्ही आता चायनामध्ये आहोत आणि चायनामध्ये देखील आम्ही गणपती बाप्पाचा खूप उत्साहाने साजरा करतो, स्वागत करतो खूप उत्साहाने। आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की बाहेर देशात असलं तर जास्त अजून आपल्याला आपल्या सणांची ओढ लागते, आतुरता लागते, ते सण सेलिब्रेट करण्याची इच्छा होते। तर यावर्षी आम्ही स्वतःच्या हाताने छानपैकी गणपती बाप्पा बनवला आहे, तर त्यामुळे एक वेगळाच आम्हाला आनंद आहे। कारण स्वतःच्या हाताने जेव्हा आपण गणपती बाप्पा बनवतो त्यामागचा उत्साह एक वेगळाच असतो। तसं बाहेरच्या देशांमध्ये अमेरिका झालं, या लंडन साईडला, युरोप साईडला बरेचसे गणपतीचे स्टॉल्स असतात, त्यामुळे तिथे गणपती इझिली मिळून जातो। पण इथे चायनामध्ये गणपतीचे स्टॉल देखील नसतात, कुठंच तुम्हाला गणपती मिळणार नाही। तसेच पूजेला लागणारा जो काही सामान असतो तो देखील इथं मिळत नाही। पण ज्या ज्या प्रकारे आम्हाला पॉसिबल झालं त्या प्रकारे ज्या ज्या गोष्टी मिळू शकल्या त्या आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला। आणि आता आम्ही स्वतःच्या हाताने छानपैकी गणपती बाप्पा देखील बनवला आहे। मागच्या वर्षी पण बनवला होता, पण या वर्षीचा अजून जास्त खास आहे कारण खूप छान प्रकारे आशुतोषने गणपती बाप्पाला तयार केलंय। मस्तपैकी छान एक एक गोष्ट छान बनवली आहे आणि त्याबरोबरच गणपतीला खूप छान छान अलंकार देखील घातले, त्यामुळे आमचा गणपती बाप्पा खूपच जास्त उठून दिसतोय, खूप गोड दिसतोय। तर त्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत यावर्षीचा गणपती बाप्पा, गणपतीचा सण आणि गणपतीचं स्वागत करण्यासाठी चायनामध्ये। तर आमची तयारी झाली आहे। जेवणाचं म्हणाल तर गणपती सण आला, कुठलाही सण आला म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं सर्वात मेन असतं ते म्हणजे जेवण। तर जेवण देखील मी तयार करतेच आहे। तर मी कालच बासुंदी स्वीटमध्ये बनवून ठेवली। गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तर आपण बनवणार आहोतच आणि अजून बाकी काय स्वयंपाक करते ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि त्याबरोबरच पूजेची तयारी देखील करतो सोबतच। तर चला बघूया, गणपतीची तयारीला देखील लागूया आणि उत्साहाने जल्लोषाने गणपती बाप्पाचं चायनामध्ये देखील स्वागत करूया। गणपती बाप्पा सोबतच हे 3 क्यूट पाहुणे देखील आमच्या घरी आले। किती क्यूट आहेत ना हे 3 पॅरट। हा येलो कलरचा तर खूप जास्त क्यूट आहे, आम्हाला तो बघताच आवडला आणि हे दोघं देखील, म्हणून लगेचच आम्ही त्यांना आमच्यासोबत घरी आणले। मुळात आम्हाला ॲनिमल्स खूप आवडतात, म्हणून आम्ही याआधी देखील रॅबिट, टॉर्टॉईस, फिश हे सगळे तर आमच्या घरात आहेतच, तर त्याबरोबर यांची देखील भर। खूप छान वाटतं घरात असे सगळे प्राणी आणि त्यांच्यासोबत आपण राहिले की। सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकळीचे मोदक मी बनवायला घेतले। तर आजचा गणपती बाप्पा स्पेशल जेवणाचा मेनू आहे तो म्हणजे बासुंदी, गणपती बाप्पाचे आवडीचे उकळीचे मोदक, व्हेज पुलाव, मिक्स व्हेज आणि चपाती।
नाचो मंगल मूर्ती मोरया। हात जोड चला आता. मोरया गुड बॉय. बाप्पा माझे बाप्पा हाय लय भारी. असे करा. हाय लय भारी. डान्स. पूर्ण 10 दिवस गणपती बाप्पा आमच्या घरी बसतो.
गणपती बाप्पाचा हा सण आमच्या सगळ्यांसाठी खूप खास आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला सगळ्यांना सगळं काही मिळत आले व मिळत आहे. तुम्हा सगळ्यांच्या देखील गणपती बाप्पा खूप साऱ्या इच्छा पूर्ण करो, सगळ्यांना आनंदी आनंद ठेवो अशीच प्रार्थना. तर चला, अशा रीतीने हा आजचा दिवस आनंदाने पार पडला. आमचे पक्षी देखील आता झोपले आहेत, त्यांचा देखील झोपण्याची वेळ झाली, रात्र झाली. गुड नाईट ते देखील तुम्हाला बोलताय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा चायनाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.